तेल्हारा शहरातील आजी-माजी सैनिकांनी नगरपरिषद कार्यालय येथे सैनिकांना मालमत्ता कर व पाणी कर माफ करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन दिलं। आजी-माजी सैनिकांना मालमत्ता कर व पाणी कर माफ करण्यात यावं याकरता निवेदन दिलं। सैनिक आणि माजी सैनिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व इतर करातून पूर्णतः सूट दिली जावी असं सूचित करण्यात आलं आहे। लष्करातील सैनिक देशाच्या आणि देशवासियांच्या संरक्षणासाठी आपल्या परिवारापासून कित्येक वर्ष दूर राहून प्रसंगी प्राणाची बाजी लावण्यास सदैव तत्पर असतात। शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे तेल्हाऱ्यातील आजी-माजी सैनिक मात्र या निर्णयापासून वंचित राहत आहेत। आम्ही सर्व तेल्हारा शहरातील आजी-माजी सैनिक इथं नगर परिषद तेल्हारा इथं एकत्रित होऊन मालमत्ता कर आणि नळ बिल माफ होण्यासाठी सर्व एकत्रित येऊन नगर अध्यक्ष महोदय आणि प्रशासनिक अधिकारी यांना निवेदन सादर केलं। ही आम्ही केलेलं निवेदन सर्व ग्रामपंचायत तहसील लेवलवर अधिकतर महाराष्ट्रात झालेलं आहे। यांनी आमचं निवेदन स्वीकार करून आम्हाला आजी-माजी सैनिकांना घरपट्टी आणि मालमत्ता कर माफ करावा अशी त्यांना विनंती करतो। शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांनी केली असून मात्र तेल्हारा नगर परिषदेने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही। सर्व आजी-माजी सैनिक बंधू नगर परिषद तेल्हारा येथे आमच्या अधिकारासाठी एक निवेदन दिले आहे। आम्हाला घरपट्टी व नळपट्टी माफ करण्यात यावी याकरिता आम्ही सर्व आजी सैनिक बंधू नगर परिषद तेल्हारा इथे आलेलो आहोत आणि आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनात आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की सर्व महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत इथं सर्व ठिकाणी नळपट्टी आणि मालमत्ता कर हा माफ करण्यात आला तर आपल्या तेल्हारा शहरातच का सैनिक वंचित राहावं यासाठी आम्ही सर्व माजी सैनिक तेल्हारा नगर परिषदमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही निवेदन दिलेलं आहे। तेल्हारा नगर परिषदने सुद्धा हा निर्णय घ्यावा याकरिता तेल्हारा शहरातील सर्व आजी-माजी सैनिकांनी आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। या निवेदनामध्ये तेल्हारा शहरातील आजी-माजी सैनिकांची घरपट्टी व नळपट्टी माफ करून त्यांचा सन्मान करावा अशी मागणी आज सर्व आजी-माजी सैनिकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। खरं तर अकोला महानगरपालिका असेल अशा ठिकाणी सुद्धा आजी-माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्यात आलेली आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता तेल्हारा नगर परिषदने सुद्धा ठराव घेऊन हा निर्णय घ्यावा आणि आमच्या सर्व आजी-माजी सैनिकांचा सन्मान करावा अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे। याकरता मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिकांनी नगर परिषद कार्यालय गाठलं व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व नगर परिषद अध्यक्ष यांची भेट घेऊन लवकरात लवकर या निवेदनाची दखल घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी केली। येत्या 8 दिवसात समाधानकारक सहकार्य न लाभल्यास लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू असा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला। तेल्हारा नगर परिषद कार्यक्षेत्रातील आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने असून देशसेवेसाठी जीवन अर्पित करणाऱ्या सैनिकांचे कर माफीसाठी लवकरात लवकर बैठकीमध्ये ठराव घेऊन पाठपुरावा करू असं आश्वासन नगर परिषद अध्यक्ष जयश्री पुणकर यांनी दिलं आहे। की आमच्या या शहरामध्ये तेल्हारा नगर परिषद हद्दीतील सर्व आजी-माजी सैनिकांना करमाफी व पाणीपट्टी माफी व्हावी आणि ते त्यांचं रास्तही आहे। जर सीमेवर सैनिक एवढं लढत असतील आणि आपल्यासाठी एवढं काही करत असतील तर साधारणतः आपण आपल्याकडनं जर होत असेल तर आपल्याला त्या आजी-माजी सैनिकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास काही हरकत नाही। त्यासाठी आम्ही तेल्हारा नगर परिषदेने असं ठरवलं आहे की येणाऱ्या या 20 तारखेच्या जनरल मीटिंगमध्ये त्यांचा ठराव करून देऊ। वेळ पडल्यास जिल्हाधिकारी साहेब व न केल्यास आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा यांची मागणी रेटून धरू आणि ती मागणी निश्चितच पूर्ण होईल अशी आशासुद्धा आहे। ज्या मागण्या आजी-माजी सैनिकांच्या आहेत ह्या फक्त मागण्या नसून त्यांचं असलेलं योगदान जे आहे त्या योगदानासाठी आहे आणि म्हणून तेल्हारा नगर परिषदेने हा ठराव करण्याचा ठरवून घेतला आहे।
निवेदन देतेवेळी राम घंगाळ, राम पाऊल झगडे, सचिन थाटे, विवेक खारोडे, सुरेश जवकार, कैलास खारोडे यांच्यासह मोठ्या संख्येने निवेदनकर्ते उपस्थित होते. गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.